मोदीजींचा दौरा रद्द झाला याचं तर मला दुःख आहे, पण त्याही पेक्षा जास्त दुःख नेत्यांनी काबाड कष्ट करून कमवलेल्या पैशातनं जी काही फ्लेक्सबाजी केली त्यांचाही पैसा वाया गेला याचं मला जास्त दुःख आहे। असो, दौरा जरी रद्द झालेला असला तरी जनतेचं याच्यातून काय भलं झालं आणि काय नुकसान झालं याचे काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो। महापालिकेचे अधिकारी पंतप्रधान येणार आहेत म्हणून बघा फ्लायओव्हरच्या खालचे खांबही धुत आहेत, अगदी प्रेशर वॉशने, बरं का, प्रेशर वॉशने सगळी धुलाई चालू आहे, अगदी प्रेशर वॉश। आणि पुणे महानगरपालिकेच्या गाड्या बघा, इथं पाण्याचा टँकर पण आहे, कळलं का। हा अश्व जेव्हापासून उभा केला तेव्हापासून धुतला नव्हता, निदान या निमित्ताने धुतला तरी गेला। धन्यवाद पुणे महानगरपालिका। आणि इथं हे जे काही बेरिगेट्स आहेत हे प्रेशर वॉशने धुतले जात आहेत। सामान्य जनता जी टॅक्सेस भरते ती घाणीत जगली तरी चालेल, पण प्रधानमंत्री घाणीत जगले नाही पाहिजेत। हे बघा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे मनापासून हात जोडून आभार मानायचे होते, पण महानगरपालिकेचे अधिकारी पळून गेले। मला आलेलं बघून काम थांबवलं बरं का। ते बघा पाईप आत ठेवून टाकायला लागलेत, हे बघा आवरावरी चालू झाली, मी येताच आवरावरी चालू झाली। जनता घाणीत जगली तर चालते, पण प्रधानमंत्र्यांना घाण नको। हा, स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत अभियान ही परिस्थिती आहे पुण्याची। सर्वसामान्य नागरिक जगतो तेव्हा स्वच्छता देत नाही, पण प्रधानमंत्री येणार म्हणून ही स्वच्छता करतायत। हा, प्रधानमंत्र्यांना 5 ट्रिलियन नाही 10 ट्रिलियन इकॉनॉमी झाल्यासारखं वाटलं पाहिजे म्हणून ही स्वच्छता करतं काय महानगरपालिका। महानगरपालिका इतर वेळेस झोपलेली असते का? आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 आहे। येत्या 1-2 दिवसातच मोदीजी पुण्यात येणार आहेत आणि स्वारगेटकडनं SP कॉलेजकडे त्यांचा ताफा जाणार आहे। तिथेच सारसबागेच्या चौकात हे डिवायडर आहे, या डिवायडरची आजची कंडिशन आपण बघून ठेवू आणि 2 दिवसानंतर या डिवायडरची कंडिशन आपण बघू आणि त्याच्यानंतर काय बदलाव होतात ते मी तुम्हाला नंतर सांगेन। काल 24 तारीख होती आणि आज 25 तारीख झाली आहे। एका दिवसात इथल्या डिवायडरला रंग मारून टाकलेला आहे बघा। हे बघा, आज रंगकाम पण झालेलं आहे या डिवायडरचं। सगळ्यात गंमत म्हणजे जनतेकडनं टॅक्सेस घेतले जातात आणि नेते अक्षरशः राजरोसमध्ये आईश करत फिरत असतात, ही वस्तुस्थिती आहे। हे बघा, मोदीजींचा दौरा रद्द झाला आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटचा मेट्रोचं उद्घाटन हे लांबणीवर पडलं। मेट्रो तत्परतेने सुरू व्हावी म्हणून काल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या सिव्हिल कोर्टाच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर आंदोलनही केली। असो, राष्ट्रपतींनी पुण्यामध्ये येऊन गेल्यानंतर पुण्यामधल्या खड्ड्यांवरनं पोलिसांना पत्र पाठवलं आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांची दखलही घ्यायला सांगितली, पण एकही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांवरनं आंदोलनं केली नाही। कारण विरोधी पक्षाच्या नेत्यांना हा विश्वास आहे की उद्या जर त्यांच्याही ताब्यात सत्ता आली तरी परिस्थिती ही अशीच राहणार।